ढोकळ्याला लागणारं साहित्य तर रवा आणि आपण बेसन पीठ घेतले 1 वाटी आणि इनो आणि लिंबू सत्व आणि सोडा। स्टार्ट। आपण रवा घेतलेला आहे, बेसन पीठ, आपण लिंबू सत्व वाटून घेणार आहे। तर मी विसरले होते साखर सांगायला तुम्हाला, थोडीशी आपल्याला गोडव्यासाठी साखर घ्यायची आहे। दोन्ही आपण मिक्स करून वाटून घेऊया। आपलं झालेलं आहे। तर टाकून घेऊया। आपल्याला असं काही नाही की लिंबू सत्व एवढं घेतलं म्हणजे एवढी साखर, आपल्याला चवीनुसार घ्यायचं, जसं जास्त आपल्याला खट्ट किंवा गोड आवडत असलं तर। मी नमक घेतले चवीनुसार। तर आपण आता काढून घेऊया। आता आपण हळद टाकून घेऊया। झाला का? आपण हळद टाकून घेतली। चला तर आपण आता कढई गरम करायला ठेवून घेऊया। पाणी टाकूया त्याच्यामध्ये। तर आपल्याला याच्यामध्ये प्लेट ठेवायची म्हणून मी अशी वाटी ठेवलेली आहे। चला मग आपण प्लेट ठेवून घेऊया। त्याच्यामध्ये प्लेटीला पहिल्यांदा आपण तेल लावून घेऊया, म्हणजे आपला ढोकळा सहजपणे निघू शकेल। प्लेट ठेवून घेऊया। तर आपल्याला त्याच्यामध्ये तेल आणि इनो आणि सोडा एकदाच घालून घ्यायचा आहे। का म्हणजे ना आपण ते टाकले आपल्याला दोन्ही एकदाच फेटून घ्यायचं आहे। आणि फेटल्यानंतर आपल्याला लई वेळ ठेवायचा नाही खाली, आपल्याला लगेच पटकन प्लेटीमध्ये वतून घ्यायचं आहे। 1.5 चमचा घेतलाय तेल। इनो सगळं टाकून द्यायचं आणि ह्याला एका दिशेने आपल्याला फेटून घ्यायचं आहे। त्याला आपल्याला एकाच दिशेने फेटून घ्यायचं होतं। पाहू शकता आपण मिश्रण किती म्हणजे एकदम फुललंय। आपल्याला लगेच टाकून घ्यायचं आपल्या प्लेटमध्ये। तर आपल्याला याच्यावर लगेच झाकून ठेवून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला वाफू स्टार्ट। आता आपल्याला याला 20 मिनिट वाफू द्यायचे, तोपर्यंत आपण आपल्याला तडक्याचं सामान तयार करून घ्यायचं आहे। चला तर आपण आता उघडून पाहूया आपला ढोकळा भरलाय का। आपला ढोकळा बनलेला आहे। तर चला आपण ह्याला बाहेर काढून घेऊया। चला तर आपण ह्याला कापून घेऊया आता। तर आपल्याला तडक्यासाठी लागणारं साहित्य आपल्याला मिरच्या घेतलेल्या आहेत,
खोबरं घेतले किसलेलं आणि तीळ, कढीपत्ता आणि कोथिंबीर. तर मी कढई ठेवलेली आहे. कापून घेऊया. कढई गरम होऊस तर आपण मिरच्या कापून घेऊया. अशा लांब लांब कापून घ्यायच्यात आपल्याला मिरच्या. आपल्याला अशी मोठी मोठी कोथिंबीर घ्यायची कापून, खूप बारीक नाही घ्यायची. चला तर आपण तेल टाकून घेऊया. आपण तेलात मोहरी टाकूया. तीळ टाकूया आता. आपल्याला खोबरं तेलामध्ये टाकून घ्यायचं नाही. खोबरं आपल्याला असं वरतून टाकून द्यायचं. टाकून घेऊया. शकतात आपला आता कसा ढोकळा एकदम छान छान जाळीदार झालाय.